नमस्कार मित्रांनो, उद्या मुळशी या ठिकाणी मैदान भरतं आणि बकासूरचं होम ग्राउंड आहे ते. आणि त्या मैदानामध्ये बकासूर पाळण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि बकासूरचा पैरा कोण आहे आता सगळ्याच जरा माहिती वगैरे काढली आणि नक्कीच बकासूरचा पैरा जो आहे तो कारोंडेकरांचा चिक्या किंवा वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल या दोन्हीपैकीच एक आहे. आणि नक्कीच उद्याच्या त्या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये बकासूर आपला सज्ज झालेला आहे. आणि नक्कीच बकासूर पुनरागमन करेल, बकासूर गुलाल घेईल, बकासूर एक नंबर करेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली. कारण की संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल आहे बकासूर. आणि तो ज्यावेळेस बकासूर कमबॅक करतो, असा कमबॅक करतो की सगळेजण बघतच राहतात आणि बघतच राहतील. असा हा बकासूर उद्या सज्ज झालेला आहे. आणि नक्कीच उद्या जर चिक्यासोबत जर पळाला 100% एक नंबर कुठे गेलेला नाही. नक्की सगळ्यांना माहिती आहे चिक्या आणि बक्क्याची जोडी काय गटून पळते. आठीलावर तामखडा, वाह काय कॉम्बिनेशन जुळेल उद्याच्या मैदानामध्ये. बघूया जर कॉम्बिनेशन हे जर नाही जुळलं तर वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल याच्याशी सुद्धा कॉम्बिनेशन जुळू शकतं. आणि नक्कीच ही सुद्धा गाडी मागे वेळेस पळली आणि त्यावेळेस सुद्धा गुलालाने एक नंबर केलेलाच आहे. आणि बघूया या गाडीवरती मग ड्रायव्हर असतील अमर ड्रायव्हर ओंडकर, नक्कीच त्यांना तात्या असं म्हटलं जातं. बघूया उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या बकासूरला. कारण की बकासूर ज्यावेळेस कमबॅक करतो ना त्यावेळेस बकासूरची लढाई आहे पाहण्यासारखी असते. आणि नक्कीच उद्या टॉपची बैल जी आहेत ती पुणे भागातील असतील, त्या ठिकाणी असतील. आणि नक्कीच बघूया उद्याच्या मैदानामध्ये काय लढती होतील. कारण की सगळे टॉपचे बैल जे आहेत, लखन असेल, सगळ्यांचे लाडका कॉकटेल असेल, पिस्टन असेल, रायफल 81 सुद्धा तिथे आहे. बघूया उद्या भोळाशंकर आहे, काशी आहे, सुंदर आहे मांगडे तात्यांचा. परंतु बघूया हा बकासूर आहे. आणि बकासूर उद्या तुम्हाला सांगितलं चिक्या किंवा वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल या दोघांच्या पैकी एका बैलासोबत पळेल. तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.